लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिमणापूर येथील स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महामानवांच्या जीवन कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व वेळेच्या नियोजनाचे अनेक महत्त्व विशद केले। आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशाचा मार्ग सोपा होतो असेही सांगितले। यावेळी वैद्यकीय अधिकारी शुभम कैलासे, मानेतर कल्पेश गंगाधर सोळुंके, कालवा निरीक्षक यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले, तर सरळ सेवा परीक्षेत वनक्षेत्रात धीरज विजय बलांडे यांनी यश संपादन केले। यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन नागरी सत्कार केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सोळुंके सर यांनी केले। या कार्यक्रमात गावातील व मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते। आणि हे स्वप्न आमचे विद्यार्थी झोपेमध्ये स्वप्न पाहतात आणि झोपेमध्ये स्वप्न पाहून ते म्हणतात मी पैसा झालो तर मी वरतीवर मला दरारा असा राहील, मी अधिकारी तहसीलदार झालो तर माझा पूर्ण तालुका माझ्या ताब्यात राहील। झोपेमध्ये स्वप्न पाहणारे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही, कारण झोपेत पडलेलं स्वप्न खरं कधीच राहत नाही। खरं स्वप्न ते राहतं जे पूर्ण होईपर्यंत झोपच लागत नाही। आणि म्हणून हे जे सत्कार मूर्ती या ठिकाणी बसलेली आहे यांना मी त्यांच्या कार्याबद्दल सलाम करतो की तुम्ही स्वप्न पाहिलं पण झोपेत पाहिलं नाही। तुम्हाला काय व्हायचं आहे त्या कल्पेशला सांगितलं की अभ्यासाचं टेक्निक काय आहे, कमीत कमी वेळेमध्ये सक्सेस होण्याचं टेक्निक असतं। आम्ही म्हणतो आकाशात विमान उडतं आणि म्हणतो विज्ञानाचा हा भाग आहे, विज्ञानामुळं आकाशात विमान उडतं, पण ज्याच्यामुळं ते उडतं त्याला नॉलेज म्हणतात, त्याला ज्ञान म्हणतात। ते टेक्निक ज्या विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिकेचं कळलं त्याला अभ्यास करण्यासाठी सोपं जातं, हे लॉजिक आहे। आणि म्हणून कमीत वेळेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचे नियोजन करावं लागतं। आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी एकदा या विख्याता नेपोलियनला प्रश्न विचारला होता की तुम्ही जगामध्ये प्रसिद्ध आहात युद्धामध्ये, जर तुम्हाला एका तासामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही कसं काम करावं? त्यावेळेस नेपोलियनला उत्तर दिलं होतं डॉक्टर की मी एका तासात 60 मिनिटे आहे आणि 60 मिनिटामध्ये मी 50 मिनिटं फक्त नियोजनामध्ये घडत आहे आणि ते काम एका तासाचं मी 10 मिनिटात पूर्ण करेन। याचा अर्थ असा होतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर।